आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही। इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहे टेकिट सुपरमार्ट। टेकिटचा वायदा जास्तीत जास्त फायदा। तांदूळ आणि तृणधान्य, कडधान्य, खाद्यतेल, दुग्ध उत्पादने, मसाले, कॉस्मेटिक्स, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक, घरगुती उपकरणे, सायकल्स, फुटवेअर, खेळणी, भेटवस्तू, MRP वर किमान 10 ते 60% सूट। यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टीव्ही, फ्रीज, इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस सूट। 10% पासून ते 60% बचत। प्रत्येक वस्तूवर बचत। टेकिट मॉलमध्ये या आणि भरघोस खरेदी करा। एकावर एक फ्री वस्तू मिळवा। यामध्ये घरगुती उपकरणे, कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट। पत्ता पंचवटी टॉकीज रोड, छत्रपती शाहू महाराज पुतळ्याजवळ। खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता। आजच या टेकिट मॉलमध्ये। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। कोल्हापूर दसरा चौक परिसरामध्ये शाळकरी मुलांची बस शहरामध्ये आली असता यावेळी बसवर भ्याड हल्ला करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असं निवेदन आज इचलकरंजी विश्व हिंदू परिषद यांच्या वतीने प्रांताधिकारी मोसमी बर्डे चौगुले यांना देण्यात आलं। यावेळी बजरंग दल कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोल्हापूर शहरामध्ये काल दसरा चौक परिसरामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांची सहल आली होती। यावेळी काही अज्ञातांनी बसवर दगडफेक केली। हिंदुस्थान हे हिंदू बहुसंख्य असलेले राष्ट्र असल्यामुळे सर्व धर्मीय लोक पुण्या गोविंदाने राहतात, परंतु हिंदूंवर आता समाजकंटकांकडून भ्याड हल्ले होण्याचे प्रमाण वाढले। हे दुर्दैवी असून प्रशासनाची कोणतीही भीती समाजकंटकांवर नाही हे स्पष्ट आहे। काल बसमधून जात असताना त्यांनी प्रभू श्रीराम व शिवरायांच्या घोषणा दिल्या म्हणून काही समाजाच्या जमावाने त्यांच्यावर दगडफेक करत दहशत माजवली। त्यामध्ये शाळकरी मुले जखमी झालेत। नियोजनबद्ध पद्धतीने भ्याड हल्ला केलेल्या जमावावर प्रशासन देशद्रोहाचे गुन्हे दाखल करत या हल्ल्यामागे असलेले खरे सूत्रधार कोण याची चौकशी करून सर्वांच्यावर गुन्हे दाखल करावेत। हा हल्ला करणाऱ्या समाजकंटकांच्या विरोधात आज इचलकरंजी विश्व हिंदू परिषद यांच्या वतीने प्रांत कार्यालय चौकात निदर्शनं करण्यात आली व याचे निवेदन प्रांताधिकारी मोसमी बर्डे चौगुले यांना देण्यात आलं। जर या समाजकंटकांवर कारवाई नाही झाली तर इथून पुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। या आंदोलनावेळी सुजित कांबळे, अमित कुंभार, बाळासाहेब ओझा, मुकुंद मुरुडकर, रविकिरण हुक्किरे, मुकेश चोथे, विशाल माळी, दिगंबर भिलुगडे यांच्यासह विश्व हिंदू परिषदचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथ लॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट, यामध्ये रक्तलघवी व इतर काही, सुसज्ज स्पेशल रूम, जनरल वॉर्ड, 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा। सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल, निरामय रोड, बोहरा मार्केट, इचलकरंजी। फोन नंबर 72 76 74 80 03।